ओम शांती. माझे नाव दत्तात्रय कदम, खुनेगाव, तालुका नेवासा. तर ज्ञानात यायच्या आधी मी म्हणजे 2004 साली ज्ञानात आलो होतो. आणि इथं फाटेवर पहिलं म्हणजे दुधाचा व्यवसाय होता आमचा, म्हणजे चालू होतं दूध तिथं. आणि बंधूला जायचं होतं पंढरपूरला दिंडीमध्ये. तर तो म्हणाला मग दूध टाकतो मग इथं, मला ते 2-4 ठिकाणी सांगितले त्याने. आणि ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये सुद्धा मग मी दूध टाकू लागलो. 8-10 दिवस दूध टाकलं. आणि दिदी मला म्हणाल्या, कोर्स करता का तुम्ही? आता मला तर पूर्वी भक्तिमार्गामध्ये इंटरेस्ट होताच. मी हनुमान चालीसा वाचन करायचो, गणपती स्तोत्र वाचन करायचो, उपवास वगैरे धरायचो पूर्वी. हे भक्तिमार्ग सगळ्या गोष्टी केल्या. पण तिथं काय असं मन लागत नव्हतं असं खास, म्हणजे काही प्राप्ती अशी वाटत नव्हती काही. पण ज्यावेळेस मी कोर्स केला आणि कोर्स 7 दिवसामध्ये पूर्ण झाला. जसं जसं कोर्स झाला तर पहिल्याच दिवशी मला आत्म्याचा लेसन मिळाला. मी कोण आणि आलो कुठून आणि जायचं कुठं, या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. आणि जसं जसं प्रश्नाचे उत्तर मिळालं, मला पहिलं लेसन 8-10 दिवसामध्ये एकदम म्हणजे डोक्यामध्ये चक्कर टाकला होता त्याने. म्हणजे बरोबर मला समजलं, शरीर तर नाश होणार आहे आणि आत्मा अजरामर विनाशी आहे. शरीर 5 तत्वाचं आहे, 5 तत्व मिळून जातं. आणि आत्मा जिथून परमधाममधून आलेले आहे त्या घरी आपल्याला परत ह्या संगमीमध्ये जायचं आहे. आणि दुसरा लेसन परमात्म्याचा मिळाला. परमात्माची प्राप्ती झाली. परमात्मा राहतो कुठं, आपण ते 5 तत्व शोधत होतो इकडं. तो परमात्मा सापडला नाही. दिदींनी ते परमात्म्याचा पत्ता दिला, त्याचं रूप सांगितलं, त्याचं कर्तव्य सांगितले आणि त्या परमात्म्याशी कनेक्शन कसं करायचं, तर त्या पद्धतीने सगळं मला शेवटच्या दिवशी ते करून दिलं. आणि त्याच्यानंतर मला अनेक बदल जीवनामध्ये घडून आले. पूर्वी राग यायचा, रात्री झोप येत नव्हती, बऱ्याचशा गोष्टी टेन्शन राहायचं. पण नंतर जसं जसं कोर्स केला, मुरली ऐकली आणि डिप्रेशन, टेन्शन सगळ्या गोष्टी दूर झाल्या. आणि रात्री झोप नव्हती, तर मी आज सध्या दिवसभर थकलो असलो किंवा नसलो, 5 मिनटामध्ये मला झोप लागून जाते. मी घोरतो 5 मिनटात. मी घोरलेलं आवाज तर मला येत नाही, पण बाकीचे म्हणते तुम्ही घोरता म्हणे. म्हणजे इतकं फास्ट 5 मिनटामध्ये झोप लागून जाते. बस बाबाची याद केली आणि बाबाची आठवण करून झोपलो, बेफिकर बादशाह बनवून आपण झोपून जातो. बाबांच्या ज्ञानात आल्यापासून भरपूर गोष्टी मला प्राप्त झाल्या. आणि जशी मुरली वगैरे आपण सकाळी ऐकतो, तर जर चूक झाली आपली जीवनामधून किंवा दिवसभरात एखादी चूक झाली, तर त्या चूक आपली बाबा मुरलीतून बरोबर आपल्याला सांगतात. बच्चे, मीठे बच्चे, क्रोध नाही करना है. त्याविषयी आपण क्रोध केलेला असतो. बरोबर मुरलीतून आपल्याला बाबा सांगतात, बच्चा ऐसा नाही करना है, वैसा नाही कर, असं बाबा या मुरलीद्वारे सांगतात. तसं आत्माने परमात्म्याची भेट घालून देणारा सद्गुरू पाहिजे, तसं परमात्म्याची भेट घालून देणाऱ्या आम्हाला दिदी मिळाल्या. आत्माए परमात्मा लग रही बहुकाल, सुंदर मेला कर दिया जब सद्गुरू मिले दलाल. आणि दलाल भेटल्याशिवाय कोणत्याही गोष्टीची प्राप्ती होत नाही. तसं आता बाबांची एक गोष्ट सांगतो मी. बाबांच्या गोष्टी अशी प्राप्ती कशी झाली, आपण 100% कशी बाबांकडून आपण प्राप्ती करून घेतो. जसं एक हनुमानचे मंदिर होतं, खेडेगाव होतं. आणि ते खेडेगावामध्ये हनुमानच्या मंदिरमध्ये एक साधू पूजा करत असतो. झाडून लोटून घेणं, तिथं स्वच्छता ठेवणं, त्या मंदिरचं परिसरची ते सेवा करत होता. आणि 4-7 साधक रोजचे दर्शन करण्यासाठी हनुमानच्या मंदिरमध्ये येत होते. तर हनुमानच्या मंदिरमध्ये दर्शन घेताना एक चतुर साधक होता. तो चतुर साधक म्हणे, महाराज आम्ही तर हनुमानचं पण दर्शन घेतो आणि तुमचं पण दर्शन घेतो, तर आम्हाला काहीतरी प्राप्ती द्या किंवा आम्हाला मंत्र द्या. तर तो महाराज म्हणाला, आता माझ्याकडं तर काय नाही, मी तर हनुमानचा भक्त आहे. तर ते साधकाला म्हणे, थांब 5 मिनटं. तो साधक 5 मिनटं थांबला. हनुमानजी श्रीरामांकडे गेले. आणि श्रीरामांकडे गेल्यानंतर हनुमानजी म्हणाले, श्रीरामजी प्रभू, हे मला साधक आलेलं आहे माझ्याकडे, त्या साधकाकडं काहीतरी शक्ती द्या तुम्ही. तर त्यावेळेस श्रीराम म्हणाले हनुमंताला, का तुम्ही थांबा म्हणे 5 मिनटं, मी सुद्धा रामाच्यावरती ईश्वर आहे, शिवबाबा. तर ज्यावेळेस रामजी शिवबाबांकडे गेले,
तर शिवबाबांनी पूर्ण रामजींना 100% शक्ती दिली. आपण म्हणतो रामेश्वरम, रामाच्या सुद्धा वरती ईश्वर आहे. तर त्या ईश्वर परमात्मा शिवबाबांनी पूर्ण 100% रामांना शक्ती दिली. आणि 100% श्रीराम प्रभू ज्यावेळेस हनुमानजीकडे गेले तर हनुमानजीला 50% शक्ती प्रदान केली. आणि ज्यावेळेस हनुमानजीकडे एक साधू आला होता आणि त्या साधूनी मागितली होती शक्ती हनुमानजीला, तर हनुमानजीने 50%मधली 25% ते साधूला दिली. आणि ज्यावेळेस साधूकडं जाणारा शिष्य होता किंवा साधारण मनुष्य होता तर त्याला किती प्राप्त झाली साधूकडून? 12.5%. तर परमात्मा शिवबाबा म्हणतात तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे या आणि माझ्याकडून तुम्ही 100% शक्ती प्राप्त करून घ्या. जसं श्रीरामाने माझ्याकडून घेतली तसं तुम्ही घ्या म्हणे बाबा म्हणतात. तसं मुरलीद्वारे आपल्याला रोज बाबा ज्ञानाचा खजाना देतात. ज्ञान मुरली म्हणजे काय? बुद्धीचं जेवण आहे. तसं आपण जेवण 3 टाईम घेतो शरीरासाठी, तसं बुद्धीचं जेवण हे मुरलीद्वारे आपल्याला रोजचं 1 टाईम सकाळी 1 टाईम संध्याकाळी पाहिजे. बुद्धि का खजाना ही, ज्ञान का खजाना ही बुद्धि का भोजन आहे. तो भोजन बुद्धि को ही चाहिए. म्हणून बाबा म्हणतात रोज मुरली ऐकली पाहिजे. आणि रोज मुरलीतून आपण काय होतं, चार्जिंग होतो. आता माऊंट आबू म्हणजे काय, मेन हेडक्वार्टर आहे. तिथंसुद्धा मी जाऊन आलो. तिथलं वातावरण, तिथलं वायुमंडल फार अलग आहे. पूर्ण देश विदेशमध्ये प्रोग्राम होतात आणि तिथले सगळे वेगवेगळे देशातले वेगवेगळे भाषा असतात. सगळं काही तिथं सिस्टम वगैरे व्यवस्थित चालते. एवढा मोठा समाज येतो. 30-30, 35-35 हजार लोक एका ठिकाणी येतात. कधी लोटालाटी नाही, की दंगा नाही, फसाद नाही, काही नाही. आणि सर्वांची राहण्याची, खाण्याची, पिण्याची सोय सगळी अगदी फर्स्ट क्लास प्रमाणे होते. हे सर्व कोण करते? एक बाबा आहे, शिवबाबा करतो आहे. आणि जसं दुनियामध्ये एखादा VIP जर आला आणि VIPचा मुलगा जर असला तर तो सुद्धा काय समजतो स्वतःला, मी VIP आहे. मग हा बाबा परमात्मा शिवबाबा एवढा मोठा VIPंचाही VIP आहे. आणि त्या VIP शिवबाबांची आपण मुले आहोत. आपण सुद्धा तेवढे श्रेष्ठ आहोत. एवढे मोठे बाबांचे बच्चेसुद्धा VIP आहेत. आज पूर्ण दुनियामध्ये, आज वर्ल्डमध्ये बाबांचे बच्चांसारखे VIP कोणी नाही. आणि बाबांचं ज्ञान ज्यांनी घेतलं त्यांच्यासारखे सुद्धा ज्ञानी दुनियामध्ये कोणी नाहीत. पण आपला अहंकारसुद्धा नाही. म्हणून बाबा म्हणतात निराकारी, निर्विकारी, निरहंकारी रहना आहे. मनामध्ये निराकारी स्थिती म्हणजे आत्मिक स्थितीमध्ये आपण दिवसभरात राहिलो पाहिजे. आणि वाणीद्वारे निर्विकारीपणाने बोललो पाहिजे. आणि निर्विकारी झाल्यानंतर आपण जे कर्म करतो ते निरहंकारीपणाने कर्म झाले पाहिजे. आणि आपल्याला कोणत्याही कर्माचा अहंकार वगैरे अजिबात नसलेला पाहिजे. म्हणून बाबा म्हणतात निराकारी, निर्विकारी, निराकारी रहना आहे. बाबांच्या मिलनला मी 31 डिसेंबरला गेलो होतो 2025ला. आत्ताच जाऊन आलो. आणि त्या बाबांनी सांगितलं, बच्चे जितना आत्मिक स्थिति में तुम टिके रहेंगे तो पुरुषार्थ है ना सहज हो जाएगा. पण बाबा जितकं आपण आत्मिक स्थितीमध्ये राहू सगळ्या गोष्टी सहज होतात. आत्मा म्हणजे काय? तिसरा कॅमेरा आहे, तिसरं नेत्र आहे. आणि कॅमेऱ्याचं काय कार्य असतं? कॅमेरा म्हणजे काय, आपण दिसत नसतो कॅमेरा, पण तो सर्व गोष्टी काय करतो, कॅप्चर करतो. तसं आत्मारूपी कॅमेरा आपल्यासमोर चालू असतो. आपण हे दोन्ही डोळ्याने पाहतो. हे दोन्ही डोळे काय नाश होणार आहेत. बाबा एक मुरलीत सांगतात, इन आँखों से जो कुछ देखते हो इन आँखों सहित सब कुछ मिट्टी में मिल जाना है. ते सर्व काही बाबांनी त्या 1936 साली या सर्व काही गोष्टी दुनियेचा आदी मध्य अंत बघितला. आणि त्या सतयुगची पण बाबांनी महती सांगितली का सतयुगमध्ये काय खजाना आहे, काय मौज आहे. पूर्ण मोठमोठे डोंगर असतात. त्या डोंगरामध्ये जे जडीबुटी असते त्या जडीबुटीला पूर्ण पावसाचं पाणी घासून येतं. आणि ती जडीबुटीला पाणी घासून ते 12ही महिने नद्या वाहतात. आणि त्या नद्याच्या किनाऱ्यांना तुमचे महल राहणार आहेत, सोन्याचे महल राहणार आहेत. आणि त्या सोन्याच्या महलमध्ये तुम्ही
मौज करणार आहात. पुष्पक विमान फिरायला राहणार आहेत आणि बगीचे राहणार आहेत. तुम्हाला विदेशमध्ये जाण्यासाठी पुष्पक विमान आहेत. या सर्व गोष्टी बाबांनी साक्षात्कारद्वारे बघितल्या आणि दुनियाचा विनाशसुद्धा साक्षात्कारद्वारे बाबांनी बघितला. तर 1936 साली बाबांच्या वेळेस काही असे मोठमोठ्या बिल्डिंगा वगैरे बॉन्स वगैरे काही बनवले नव्हते. तसं बाबांना 2 साक्षात्कार झाले आणि त्या साक्षात्कारद्वारे पूर्ण विद्यालयाचं कार्य आज चालतं आहे. आणि आज बाबांचं यज्ञसुद्धा 140 देशामध्ये कार्य करू राहिलं आहे. निर्विघ्नपणाने कार्य चालतं आहे. सर्व काही बाबा करतात, आपण फक्त निमित्त आहोत. आणि निमित्त मात्र म्हणून आपण सेवा केली पाहिजे. कधी अहंकार वगैरे सेवेचा आपल्याला नको आहे. अशा पद्धतीने माझ्या जीवनामध्ये भरपूर गोष्टी मला प्राप्त झाल्यात. बाबांच्याद्वारे सर्व काही गोष्टी सहज होऊन जातात. काही कार्य करायचं असलं, कुठं बाहेर जायचं असलं, आपण जेव्हा बाहेर जातो घराच्या, तर त्यावेळेस बाबाच्या समोर 2 मिनटं आपण उभं राहिलं पाहिजे. आणि बाबांच्या समोर उभं राहून ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी बाबांना आपण व्हिजन तयार करून सांगायचं का बाबा ह्या इथपासून मी ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत जाणार आहे. ते किलोमीटर एवढं आहे. ह्या रस्त्याने माझ्याबरोबर तुम्ही आता मागं पुढं चला. तुम्ही सिक्युरिटी माझ्याबरोबर आहात. त्याच्यामुळे एकदम निश्चिंतपणाने आपण प्रवास वगैरे होतो. काही धक्का वगैरे आपल्याला लागत नाही, कुठं काही होत नाही. एवढं बाबा आपले मागं पुढं उभा राहतात. आणि एवढे सर्व काही बाबा करतात. आपण तर निमित्तच आहोत. हे शरीर 5 तत्वांनी बनवलेलं आहे. हे 5 तत्व आपल्याला देणं आहे. तसं आत्मा मनबुद्धी घेऊन संस्काराने घेऊन हे सगळं आलेले आहे. तसं आत्मा मनबुद्धी संस्कार घेऊन परत दुसरं शरीर धारण करते. आता आपलं लास्ट शरीर आहे. बाबा म्हणतात 84 का चक्र पुरा हो गया. बाबा म्हणतात 84 चक्र म्हणजे काय? सतयुग, त्रेता, द्वापार, कलियुग. आपण ही आत्मा सतयुगमध्ये 8 जन्म, त्रेतामध्ये 12 जन्म आणि द्वापारयुगमध्ये 21 जन्म आणि कलियुगमध्ये 63 जन्म झालेत. एवढे आपण शरीर धारण करून हे लास्ट शरीरमध्ये परमात्मा भेटलेला आहे. तर हे परमात्मा भेटल्यानंतर आपल्या शरीराचीसुद्धा आपण व्यवस्था ठेवली पाहिजे. जसं एखाद्याची आपण महिमा करतो आणि त्याला आपण महिमा केल्यानंतर त्याला आनंद होतो, तसं आपण आत्तापर्यंत हे शरीर चालतं आहे. हे हात आहेत, डोळे आहेत, कान आहेत, हे सर्व इंद्रिय आहेत 5. हे आपले घोडे आहेत शरीराचे. ते घोड्यांच्या पाठून हात फिरवला पाहिजे. डोळ्यांचे पण आभार मानले पाहिजे. काही सर्व सृष्टी आपल्याला दिसती, तुमचे आभार आहेत. कानांचे पण आपण आभार मानले पाहिजे, कारण हे कानाद्वारे आपण मुरली ऐकतो. काहींना ऐकू येत नाही, त्यांची काय स्थिती आहे. आपण कानाचे सुद्धा आभार मानले पाहिजे. मुखाद्वारे ज्ञान बोलता येतं, ह्या मुखाचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजे. कानाचे, डोळ्याचे, हाताद्वारे चांगले कर्म करतो, त्याचेसुद्धा आपण आभार मानले पाहिजे. आपण गुडघे आहेत, पाय आहेत, आपण हे पायाद्वारे इथपर्यंत येतो आहे, त्यांचेसुद्धा आभार मानले पाहिजेत. म्हणून बाबा म्हणतात त्यांचेसुद्धा आभार माना. या 5 तत्वांचेसुद्धा आभार माना. हे सूर्यचंद्र ताऱ्यांचेसुद्धा आभार माना. आणि आत्तापर्यंत आपल्याकडून जेवढे आत्मेच्या संपर्कात आपण आलो, आपल्या त्यांच्याद्वारे काही चुका झालेल्या आहेत, आपल्या त्यांच्याबरोबर चुका झाल्यात, त्यांच्याकडून आपल्या झाल्यात, सगळ्यांना तुम्ही बाबांना क्षमा करा. क्षमा करा, त्यांचीशी माफी मागा. तर तुमच्या डोक्यावरले सुद्धा काही विकर्म काय विनाश होतील. बाबाच्या योग बलाद्वारे तर आपले विकर्म विनाश होणारच आहेत. म्हणून सकाळी अमृत वेळेला ज्या पण वेळेस आपण उठतो त्यावेळेस बाबांचे प्रथम गुड मॉर्निंग करून आपण उठलं पाहिजे. आणि ज्यावेळेस रात्री झोपतानासुद्धा बाबांचे गुड नाईट म्हणून आपण बाबांना करून झोपलं पाहिजे. आणि ती समाचार दिवसभराचा आहे, तो समाचार बाबांना सांगून निश्चिंत होऊन बेफिकर बादशाह बनून राहिलं पाहिजे. ओम शांती.